परंपरेप्रमाणे भरणारा संभाजी आरमारचा दसरा दरबार मोठ्या थाटात संपन्न झाला। सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। व्यावसायिक क्षेत्रात शून्यातून अस्तित्व निर्माण करत प्रेरणादायी यशस्वी ठसा उमटवणारे नागेश भाऊ हावळे, शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे प्राध्यापक शिवाजी शिंदे, सोलापुरात IT कंपनी स्थापन करत वेगळी वाट चोखळणारे सुमित कुडल, आरोग्य सेवेत सेवाभावी वृत्तीने अनेक रुग्ण आणि नातेवाईकांच्या मदतीस सदैव तत्पर असणारे आरोग्य सेवक शिवभक्त बसवराज कोळी, तसेच मोडकळीस आलेली शाळा उभी करत पटसंख्या वाढ करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे श्रीकांत व शुभांगी काशीत या शिक्षक दाम्पत्यांचा त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांचे गौरवशाली सोलापुरातील गौरवशाली व्यक्तिमत्वे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले। उद्योग क्षेत्रात महान कामगिरी बजावत सोलापूरची मान उंचावणारे महान उद्योजक हिराचंद नेमचंद वालचंद शेठजी, कर्मयोगी पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद, शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करणारे आप्पासाहेब काडादी, हाजी हजरत खान, स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी तुळशीदास जाधव, कामगार चळवळीत योगदान देणारे कॉम्रेड मीनाक्षी साने, कॉम्रेड व्यंकटेश मडूर, आबासाहेब किल्लेदार अशा सोलापूरचा गौरव सर्वदूर पोहोचविणाऱ्या व्यक्तिमत्वांचे दर्शन त्यांनी आपल्या ओजस्वी व्याख्यानातून उपस्थितांना घडविले। संभाजी आरमारचे मावळे व सोलापूरकर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत बापू, शिवाजी तात्या आणि या संभाजी आरमारच्या 18 वर्षाच्या वाटचालीमध्ये सुरुवातीपासून आम्ही सहभागी आहोत। या सहभागी असण्याचे एक कारण म्हणजे माझे विद्यार्थी जसं गिरीश असेल, सागर असेल, नेताजी असेल, ही सगळी मंडळी सुरुवातीपासून बापूंच्या बरोबर राहिली आणि राष्ट्रीय सेवा योजनेपासून आणि विद्यार्थी दशेपासून ही आमच्या अतिशय जिव्हाळ्याची आणि जवळची विद्यार्थी असल्या कारणामुळे आम्ही देखील संभाजी आरमारशी सुरुवातीपासून जोडले गेलो। म्हणजे शिक्षकांमुळे विद्यार्थी जोडला गेला समजू शकतो आपण, परंतु विद्यार्थ्यामुळे शिक्षक एखाद्या हे सगळ्यात महत्वाचं। त्यामुळे माझे मित्र धायगुडे सर जे मागे बसलेले आहेत, धायगुडे सर आणि मी कायमस्वरूपी या संभाजी आरमारच्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आलो। काही वेळेला म्हणजे सिनेटच्या निवडणुका लढवायच्या संदर्भामध्ये देखील आमची बापूजीने आमची चर्चा झालेली होती, परंतु वेळ कमी असल्या कारणामुळे ते शक्य झालं नव्हतं। परंतु पुढच्या वेळेला मात्र आपण ते शक्य करू शकतो आणि आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करता येईल। संभाजी आरमार या संघटनेचं नुसतं नाव जरी घेतलं तरी ते नाव सोलापूर शहरामध्ये अन्यायाविरुद्ध उभारणारी एक संघटना, गोरगरिबांना न्याय मिळवून देणारी एक संघटना म्हणून आज आपल्या सर्व सोलापूरकरांना परिचित असलेली अशा प्रकारची संघटना दसरा दरबार आहे। या ठिकाणी मंचावर बसणारे सर्व अतिथीगण आणि उपस्थित असलेले संभाजी आरमारचे सर्व कार्यकर्ते। पोलिसांनी जास्त बोलू नये अशा मताचा मी आहे। पोलिसांनी फक्त ऐकावं म्हणजे समोरचा माणूस शांत होतो। त्यामुळं आदरयुक्त भिंती आहे ते अजून जाणार नाही अशी आम्ही खात्री देतो तुम्हाला। आणि सध्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपलं खरंच सोलापूर पोलीसचं काम चांगलं आहे। त्यात आपण जनता, आपली सोलापूर जनता, मी पण सोलापूरचा आहे म्हणून मी तुम्हाला अधिकारवाणी नेहमीच सांगतो, कारण आपल्या सोलापूरला शिस्त लागायची असेल तर शिस्त ही तुमच्यासारख्या स्वयंशिस्त लोकांनीच आणणे गरजेचं आहे। कारण आपल्या सोलापूरचा विकास व्हायचा असेल, आपल्याला विकासाच्या खूप संधी आहे तिथं। कारण आपल्या सोलापूरची अशी रचना आहे की ह्या सोलापूरहून धार्मिक पर्यटन स्थळ एवढं चांगलं होऊ शकतंय, त्यासाठी आपण प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे। कारण आपलं सोलापूर मध्यवर्ती आपल्याला तुळजापूर आहे, अक्कलकोट आहे, पंढरपूर आहे, गाणगापूर आहे, विजापूरचा किल्ला जे पण ऐतिहासिक बघणारे आहेत आणि आपल्या सोलापूरला पण ऐतिहासिक आजूबाजूला खूप आहे। माचनूर आहे, परत तिथं पुढं मंद्रुपच्या जवळ आहे महादेवाचं मंदिर, खूप इतिहासकालीन आहे, खूप जुनी मंदिर आहेत। पण आपण याचा कुठलाही प्रचार न करता आपला म्हणजे माझा मी बोलतो ते फक्त एक वेगळ्या पद्धतीने बोलतोय। आपल्या सोलापुरात जर अतिथी आला तर अतिथीचं आपण जसं आपल्या घरात स्वागत करतो तसं स्वागत
आपल्या एसटी स्टँडला झालं पाहिजे, आपल्या रेल्वे स्टेशनला झालं पाहिजे. कारण आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल, आपल्या खिशामध्ये 4 पैसे असतील तरच घरामध्ये इज्जत असणार आहे, समाजामध्ये इज्जत असणार आहे. जर खिशात पैसेच नसेल तर तुम्हाला कोणच इज्जत देणार नाही किंवा तुमची कुठंच पद निर्माण होणार नाही. त्या दृष्टीनं आपल्याला शासनाच्या विविध योजना आहेत, त्या माध्यमातून युवकांना उभं करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आज या विचारपीठावर बरीच मंडळी आहेत, त्यामध्ये आमचे मुकेशजी निकम साहेब आहेत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पवार आहेत, संभाजी आरमानचे सगळेच पदाधिकारी आहेत, सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. संभाजी आरमान मागच्या 17-18 वर्षापासून काय काम करते हे सगळं तुमच्या समोर आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला लोकांच्या न्याय हक्कासाठी अशाच पद्धतीनं काम करायचं आहे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचा दिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना देखील अभिवादन करतो आणि गांधी नुसतं डोक्यात नाही तर खिशात देखील आपल्या सगळ्यांचा यावा अशी या विजयादशमीच्या निमित्तानं सदिच्छा देतो. आपल्याला चव्हाण सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. सोलापूर शहराबद्दल माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी, सोलापूर शहरातील अशी काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी या जगाच्या इतिहासावर त्यांचा अमिट ठसा उमटवलेला आहे, ते आपल्याला माहित नाहीत. विचारांचं सोनं लुटणं म्हणजे काय, तर दसऱ्याच्या दिवशी आपण चांगले विचार ऐकले, त्या विचारातून आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडलं, त्या विचारातून एक जरी माणूस तयार झाला आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य बदललं, त्या माणसाच्या हातून सोलापूर शहराची, जिल्ह्याची, आपल्या राज्याची, देशाची सेवा झाली, तर ते खऱ्या अर्थानं दसरा साजरा केल्यासारखं होणार आहे. मागच्या 17-18 वर्षापासून संभाजी आरमाननं सातत्यानं हा प्रयत्न केलाय, चांगली माणसं समाजासमोर आणणं, चांगले वक्ते समाजासमोर आणणे आणि त्या वक्त्यांच्या माध्यमातून विचारांचं सोनं लुटत राहणं. अजून अनेक वर्ष आपल्याला हे काम करायचं आहे. आपल्यानंतर पण कुणीतरी ही जबाबदारी गेली आणि ही परंपरा चालू राहील. आजच्या या दसऱ्याच्या जबाबदारीमध्ये मी आणि तात्याने खरोखर काहीच काम केलं नाही, तरी देखील तुम्ही सगळेजण उत्स्फूर्तपणे दसरा दरबार यशस्वी केला, त्याबद्दल तुमचं देखील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण संघटनेचा कार्यकर्ता भक्कम असणं गरजेचं आहे. दरवेळेस 50 फोन करायचे, तात्याने फोन करायचं, मग तुम्ही यायचं, त्याच्यापेक्षा एक कार्यक्रम असा पण करून बघू, हा एक आपला प्रयोग होता. 70-80% तरी या प्रयोगामध्ये आपण यशस्वी झालोय, हे देखील आनंदाची गोष्ट आहे. कारण तुम्ही तात्याला आता मोकळं केलं तर ती कुठल्या तर पुढच्या पदावर जाईल. नाही तर वर्षानुवर्ष 17-18 वर्ष त्या तात्यानेच फोन करायचा, सागर डगेनेच पळायचं, शशी शिंदेने पळायचं, हे आता थांबणं गरजेचं आहे. आता नवीन कार्यकर्ते पुढे आलेच पाहिजे, कारण 18 वर्ष झाली आता. हीच त्या गोष्टी तीच माणसं करत असतील तर एक सासरेपणा येतं आणि ते आपल्याला काढायचं आहे. नवीन कार्यकर्ते तयार होणं गरजेचं आहे. आता आमचे अजिंक्य पाटील सर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून खरोखर चांगलं काम करतात. नवीन शिक्षकांची फळी उभी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय, ही देखील आनंदाची गोष्ट आहे. बसुपोळी ज्या पद्धतीनं आरोग्य केंद्रात काम करतात, एकट्या बसुपोळीनं सोलापूर शहर जिल्ह्याची समस्या मिटणार नाही, तर अशी बसूसारखी आपल्याला 10-20 माणसं परत तयार करावं लागणार. त्या दृष्टीने देखील संभाजी आरमानच्या माध्यमातून तशा पद्धतीचे काम करणारी माणसं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्या छत्रपती संभाजी महाराज नागरी पतसंस्थेची वाटचाल देखील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं, शुभेच्छानं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली आहे. 2 वर्षाच्या काळातच आपण एक 20 वर्ष 10 वर्ष काम करणाऱ्या पतसंस्थेला जो टप्पा गाठणं शक्य होत नाही, ती परिस्थिती 2 वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी तयार झालेली आहे. आणि त्यात पण मला आनंद आहे की आपल्या संघटनेतल्या 70 ते 80% कार्यकर्त्यांना देखील आपण कर्ज दिलेले आहेत. आणि Like, subscribe, click on the bell.